ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षामधनं हकालपट्टी करण्यात आली। त्यामुळे आता बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे। पण आमदार सीमा हिरे यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केलाय। त्यामुळे बडगुजर यांच्या समर्थकांनी हिरेंविरोधात सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे वाद उफाळलाय। बघूया। सलीम कुत्ता सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो। जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही। ज्या सुधाकर बडगुजरांच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SITची घोषणा केली, त्याच सुधाकर बडगुजरांसाठी आता भाजपकडून पायघड्या घातल्या जात आहेत। 3 दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी बडगुजरांची ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी करण्यात आली। दरम्यान कोर्टात सिद्ध झाल्याशिवाय दोषी नाही असं म्हणत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बडगुजरांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले। सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता आहे। अध्यक्ष मध्ये तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष मध्ये पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष मध्ये हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। अध्यक्ष मध्ये माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे। अध्यक्ष जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही। आता काही गोष्टी या न्यायालयासमोर प्रूव्ह होतात तेव्हा त्याला आरोपी एखाद्या वेळेस जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा जर तो सुटला तर तो निर्दोष असतो। त्यामुळे मला वाटतं आपण कोण्याही व्यक्तीचं मूल्यमापन, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध दर्शवलाय। बडगुजर यांच्यावर 17 गुन्हे दाखल असून त्यांना पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं हिरेंनी म्हटलंय। पण बावनकुळेंनी आमदार सीमा हिरे यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला रेड कार्पेट टाकलंय। दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघातून 2 वेळा सीमा हिरे आणि बडगुजर एकमेकांच्या विरोधातील उमेदवार होते। त्यामुळे बडगुजर भाजपत आल्यास सीमा हिरे यांचा मार्ग खडतर ठरू शकतो असं बोललं जात आहे। नाशिक पश्चिम विधानसभा 2014 भाजपच्या सीमा हिरे विरुद्ध शिवसेनेचे सुधाकर बडगुजर। या निवडणुकीत बडगुजर यांना 37,819 मतं पडली, तर सीमा हिरे या 67,489 मतं मिळवत विजयी झाल्या। नाशिक पश्चिम विधानसभा 2024 पुन्हा भाजपच्या सीमा हिरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बडगुजर आमने सामने आले। यावेळी बडगुजरांना 73,548 मतं पडली, तर भाजपच्या सीमा हिरे या 1,41,725 मतं घेऊन विजयी झाल्या। ह्या व्यक्तीबद्दल जर अतिशय मलिन प्रतिमा असेल, त्यांचं मतदान किती मिळालं हे जर आपण पाहिलं, लोकांनी चिडून मतदान त्यांच्या विरोधात केलं। त्यामुळे या व्यक्तीचं जर मतदान पाहिलं तर यांना नक्कीच घेताना पक्षीय श्रेष्ठी सुद्धा 10 वेळा विचार करतील याची मला खात्री आहे। भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहे। आता तिथे स्थानिक आमदार सीमाताई हिरे आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये एक आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज दूर व्हायला। पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचंच आहे। त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू। सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य प्रवेशाला सीमा हिरेंनी नकार घंटा दर्शवली। परिणामी बडगुजर आणि हिरेंच्या कार्यकर्त्यांमधील वाद उफाळलाय। बडगुजर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट केली गेली। पोस्टमध्ये 3 कुत्रे आणि खाली 2 टॉमी आणि 1 मामी असा उल्लेख केलाय। ही पोस्ट भाजप आमदार सीमा हिरे यांना उद्देशून टाकल्यानं पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माननीय आमदार श्रीमती सीमाताई हिरे यांच्याविषयी अंकुश शेवाळे व इतर 2 त्यांचे साथीदार यांनी जी आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याबद्दल तक्रार नोंद केली। त्या पद्धतीने तक्रार नोंद केली असून PSI गुन्हावत पुढील तपास करत आहेत। लवकरच यामध्ये आपण जे आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करीत आहोत।
ज्या सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर मवियाच्या काळात तत्कालीन मंत्री नारायण राणेंना अटक झाली होती, त्या सुधाकर बडगुजरांचे दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता. ज्या सुधाकर बडगुजरांच्या मागे एसीबी कडनं चौकशीचा ससेमिरा लागला होता, तेच सुधाकर बडगुजर आता भाजपमध्ये दिसण्याची शक्यता आहे. अशा वेळी विंदा करंदीकरांची सब घोडे 12% ही कविता राहून राहून आठवतेच. किरण ताजडे, पुढारी न्यूज, नाशिक.